जय भीम, जय महाराष्ट्र. आपल्या देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024 होत आहे. या क्रमामध्ये महाराष्ट्रात 19 एप्रिल 2024 रोजी नागपूर व रामटेक मतदारसंघात मतदान होणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात क्रमाक्रमाने या निवडणुका होणार आहे. याकरिता सामान्य मतदार जनसामान्यांना जागृत नागरिक म्हणून आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क वापर करायचा आहे. या हक्काचा वापर करताना आपल्या राज्याचा कसा विकास होईल, सर्वसामान्य याचा कसा फायदा होईल, आपले हक्क कसे सुरक्षित राहतील, या सर्वांचा एकूण साधारणतः विचार करावा ही लोकशाहीची अपेक्षा असते. आज संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक निवडणूक बंद आहे. स्थानिक नगरसेवक नाही, स्थानिक लोकनेते नाही. आजची परिस्थिती ही स्थानीय आणीबाणीची आहे. एक प्रकारचे राष्ट्रपती शासन लागू असल्याचे दिसून येते. संपूर्ण स्थानिक विकास कार्य लोकशाहीची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक समस्यांच्या, जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज दाबणारी प्रशासकीय यंत्रणा कार्य करीत आहेत. आज प्रत्येक जनसामान्याला लहान सहान समस्येसाठी न्यायालयात दाद मागावी लागत आहे. अशी ही आजची लोकशाहीचे परिवर्तन हे प्रशासकीय व न्यायिक व्यवस्थेमध्ये झालेली दिसून येते. याचा अर्थ आपले संविधानाचा योग्य तो वापर आजचे राज्यकर्ते करताना दिसत नाही. अशा परिस्थितीत जर जनसामान्य आपल्या हक्काचा योग्य तो वापर करून राज्याच्या राज्यकर्त्यांना योग्य तो मार्ग दाखविण्याची जबाबदारी ही सामान्य जनतेची आहे. जर मला माझ्या राज्याचे विकास करायचे असेल तर असा नेता निवडून देणे गरजेचे आहे, जो हे घोषित करेल की तो निवडून आल्यानंतर देशाचा पंतप्रधान हे पद धारण करेल. जर मला माझ्या राज्याचे विकास जर मला माझ्या राज्याचा विकास करायचे असेल तर असा नेता निवडून देणे गरजेचे आहे, जो हे घोषित करेल की तो निवडून आल्यावर देशाचा वित्तमंत्री हे पद धारण करेल. जर मला माझ्या राज्याचा विकास करायचे असेल तर असा नेत्याच्या निवडणूक देण्याची गरज आहे, जो हे घोषित करेल की तो निवडून आल्यानंतर तो या देशाच्या संरक्षण मंत्री पद धारण करेल. जर जनसामान्यांचे मत ज्या कोणत्याही नेत्यांना पाहिजे असेल त्यांनी लोकांना आधी हे घोषित करावे की राज्याचा विकास करण्यासाठी कोणते पद धारण करणार आहेत. लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांचा विचार केला जात नाही, तर राष्ट्रीय पक्षांच्या, विशिष्ट घराणेशाही, विशिष्ट संघटनेच्या व्यक्तींच्या विचारांचा व मतांचा महत्त्व देतात आणि हे मत लोकांवर लादले जाते. या मताला महत्त्व देतात आणि ते मत व विचारधारा संपूर्ण जनसामान्यावर थोपला जातो. याबाबत जनसामान्याला कोणतीही दाद कुठेही मागू शकत नाही. जर जनसामान्यांना आपल्या मताच्या व हक्काचा पुरेपूर योग्य तो वापर करून घ्यायचा असेल तर आज तुम्हाला तुमच्याकडे येणारे प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना हे प्रश्न विचारावे लागेल की निवडून आल्यावर आमचा नेता आमच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी नेमके कोणते पद धारण करणार आहे. याचे स्पष्ट उत्तर जो नेता देईल कृपया त्यालाच आपले मत द्या, अन्यथा तुम्ही एका पक्षाचे गुलाम बनणारे नेते निवडून देत आहात. आपल्या मताचा गैरवापर करणारे नेते निवडून देतो. परिणामचा लोकशाहीचा नाश करण्यास आपणच जबाबदार राहू. धन्यवाद. अधिवक्ता पंकज माणिकराव शंभरकर, मनीषनगर, नागपूर.